Hey everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. JMFC Maharashtra Judiciary Mains Examinations results already. Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. महाराष्ट्र ज्युडिशरी 2023 चा जो रिझल्ट आहे तो ऑलरेडी तुमचा आउट झालेला आहे मेन्स एक्झामिनेशनचा. आणि आता इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. जर तुमचा रिझल्ट आला असेल आणि इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही वाट बघत असाल तर दिस इज द राईट टाइम टू स्टार्ट युअर प्रिपरेशन. ऑफकोर्स रिझल्ट येऊन भरपूर दिवस झालेले आहे आणि तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट पण केलेलं असेल, बट तरीही प्रिपरेशन कुठल्या प्रकारे करायचं ह्याची जी नीव आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी आहे की स्वतःच्या मिस्टेक्समुळे इंटरव्ह्यू घालवतात किंवा स्वतः थोड्या मिस्टेक्स होतात, त्यामुळे ते इंटरव्ह्यू क्रॅक करू शकत नाही. तुम्हाला इकडे मेन्समध्ये कितीही मार्क्स आले असेल, बट जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये 20 मार्क्स नाही मिळाले तर तुमचा रिझल्ट येत नाही. आणि असं चांगल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं, किंवा 21, 22 जरी आले तरी कट ऑफ घसरू शकतो. 114 जागेसाठी आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी करणे अत्यंत चांगल्या प्रकारे केली पाहिजे. आता यामध्ये सुरुवातीचा हा आपला पार्ट 1 आहे. मी आज तुमच्याकडे पार्ट 1 फॉर द इंटरव्ह्यू प्रिपरेशन घेऊन आलेले आहे. सर्वात आधी मी तुम्हाला क्लासेसबद्दल माहिती सांगते की इंटरव्ह्यूचे क्लासेस आपण सुरू केलेले आहे. इंटरव्ह्यूचा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप उद्या मी क्रिएट करते आहे आणि तुम्हाला ज्यांना कोणालाही मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे असेल आणि 8 दिवसाचा क्रॅश कोर्स करायचा असेल इंटरव्ह्यूचा तर ते तुम्ही करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला 0 to 100 A to Z प्रिपरेशन कसं करावं, तुमचं पर्सनल लेवलवर किंवा पर्सनल काय तुमची हिस्ट्री आहे त्या लेवलवर इंटरव्ह्यूमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार हे सगळं त्यात कव्हर होणार आहे. तरी सुद्धा आजचा जो पहिला पार्ट मी यूट्यूबवर अपलोड करते आहे तो आहे जस्ट इंट्रोडक्शन अँड हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन. आणि MPSC कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे तुम्हाला इथे प्रश्न विचारणार ह्या सगळे एक पार्ट्समध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे. MPSCला नेमकं काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं, सगळ्यात आधी इथे प्रिपरेशन स्टार्ट कसं करायचं, यामध्ये जनरल नॉलेज विचारण्यात येणार आहे का, किंवा यामध्ये तुम्हाला लिगलच नॉलेज विचारण्यात येणार आहे का, प्रॅक्टिशनरला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे, फ्रेशर्सला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे, हा इंट्रोडक्शन पार्ट आपण आज पहिला आहे. यानंतर लँग्वेज, तुमचा युनिफॉर्म किंवा तुमचं जे पोशाख कस्ट्युम्स आहेत ते कशा प्रकारे असावे, ह्या आणि क्वेश्चन्स कशा प्रकारे असावे, लिगल क्वेश्चन काय, प्रॅक्टिस कशी इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिकल नॉलेज किती हवं आहे, थेरेटिकल नॉलेज किती हवं आहे, अशा अनेक विषयावर मी डेली तुम्हाला एक व्हिडिओ इथे देणार आहे. पण सेपरेटली क्रॅश कोर्स सुद्धा मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 8 ते 10 लेक्चर्समध्ये एक 1.5 तासाच्या लेक्चर्समध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे. आणि त्यानंतर तुम्ही 2 मॉक इंटरव्ह्यूज माझ्याकडे देणार आहात. पहिला मॉक इंटरव्ह्यू मी तुमचा 1 आवरचा डायरेक्टली घेणार आहे, लाईव्हमध्ये तुम्ही आणि मी असणार. त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येईल आणि त्याचे तुम्ही आन्सर करायचे आहेत. त्यानंतर मी तुम्हाला सांगेन की कुठल्या प्रकारच्या मिस्टेक्स तुमच्याकडनं झाल्या आहेत आणि याला इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे करायचं आहे. सेकंड थिंग आहे की परत एक मॉक इंटरव्ह्यू घेण्यात येणार आणि त्यामध्येही आपण इम्प्रूव्हमेंट आणि क्वेश्चन्स डिफरंट विचारण्यात येतील. काही क्वेश्चनची लिस्ट पण असते की इंटरव्ह्यूमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्यात येणार हे सुद्धा मी तुम्हाला देईल. अँड थर्ड वन इज की तुमची पर्सनॅलिटी, तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं प्रॅक्टिकल बॅकग्राऊंड किंवा अदर कुठल्याही तुमच्या हॉबीज ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या मी पर्सनली तुमचं लाईव्ह लेक्चर्समध्ये किंवा लाईव्ह पर्सनली इंटरॅक्ट करून 1 आवरमध्ये असे 2 आवर्स सेपरेट पर्सनल लेक्चर्समध्ये म्हणजे पर्सनली इंटरॅक्शनमध्ये तुमचं हे कव्हर होतील. तर हा झाला क्लासेसचा भाग. यासाठी तुम्हाला ज्युडिशियल विंग्स ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन तिथे घेऊ शकता, किंवा तुम्हाला तशी ॲडमिशन घ्यायची नसेल तरी लाईव्ह क्लासेस करू शकता. तुम्ही डायरेक्टली फोनवर कॉन्टॅक्ट करूनही मला ॲडमिशन घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी आज हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर का आलेली आहे. सर प्लीज प्रिपरेशन स्टार्ट करा. थोड्याच दिवसात तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल या 1 मंथमध्ये की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे आणि इंटरव्ह्यू रिझल्टही तुमचा लवकरात लवकर लागण्याची शक्यता असते इंटरव्ह्यूचा.
ठीक आहे की नाही. तर मग आज आपण बघूया की कशा प्रकारे तयारी करायची. इट जस्ट इंट्रोडक्शन. नंतर सेपरेट पार्टमध्ये आपण बघणार आहोत. अँड मोर ओव्हर क्लासेसमध्ये तुम्हाला पर्सनली त्याची तयारी कशी करायची, कारण इंटरव्ह्यू हा काही कॉमन नसतो, पर्सनल असतो. त्यामुळे पर्सनल लेवलवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. बरोबर. मग तुम्हाला पर्सनली त्याची आमच्याशी पर्सनली इंटरॅक्शन करून, लाईक क्लासमध्ये तुम्ही तुमचा ग्रुप किंवा तुम्ही सगळ्यांसोबत नाही राहणार आहे. क्लासमध्ये तुम्ही माझ्यासोबत एकटे राहणार आहे आणि एकट्याचाच तो क्लास होणार आहे. क्लिअर. सो आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण एक जनरली क्वेश्चन्स काय असतील किंवा जनरली इंटरव्ह्यू MPSC कसा कंडक्ट करतात या मुद्द्यावर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी तर तुम्हाला तयारी करायच्या तुमच्या फॅमिलीबद्दल, तुमच्या, ठीक आहे, तुम्हाला तयारी करायची तुम्हाला फॅमिलीबद्दल. सो सर्वात आधी तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की प्रिपरेशन कसं स्टार्ट करायचं आहे. आहो, थोडं तिकडे न्या ना प्लीज. आहो. तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की प्रिपरेशन सुरुवात कुठून करायची, प्रिपरेशनची स्टार्ट कसं करायचं. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की तुमचं पर्सनल बॅकग्राऊंड काय आहे, तुमच्या फॅमिलीबद्दल, ठीक आहे की नाही, हे सगळं जाणून घ्या. की तुमच्या फॅमिलीमध्ये काही बिझनेस आहे का, तुमच्या फॅमिलीमध्ये नोकरी वर्ग आहे का, किंवा तुमच्या फॅमिली शेतकरीमधून येते का, की तुमची फॅमिली लिगल बॅकग्राऊंडमधून येते का, तुमची आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ बहीण, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, कॉमन आहे की तुम्ही अगदी खूप मेहनत करून एखाद्या छोट्या खेड्यातनं तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथिकल नॉलेज सारख्या असतात. त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करून, लाईक एक उदाहरण सांगते. एक प्रश्न होता एका विद्यार्थ्याला विचारलेला की तुझ्याकडे शेती किती आहे, तुझे वडील शेतकरी करतात, तर मग शेती किती आहे, तर त्यांनी सांगितलं की एवढी एवढी माझ्याकडे शेती आहे माझ्या वडिलांकडे. मग तुझ्या नावावर किती आहे, त्यांनी सांगितलं की माझ्या नावावर एवढी आहे. तुझ्या आईच्या नावावर किती आहे, मग तुझ्या आईच्या नावावर का शेती नाही आहे. तर हे इथिकल नॉलेज याला आपण म्हणतो. हे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड बघून घ्या. तुमचं शिक्षण काय, तुमच्या बहिणींचं शिक्षण काय, बहीण असेल तर, मग ह्या सगळ्या गोष्टी कम्पेअर केल्या जातील. इट्स जस्ट पर्सनल लेवलवर जाऊनही तुम्ही विचारले, लाईक तुम्ही वाईफ आहात तर तुमचे हस्बंड काय करतात, त्यांचा बिझनेस काय, मग त्यांच्या बिझनेस किंवा त्यांच्या नोकरीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही हस्बंड आहात तर तुमची वाईफ जी हाऊस वाईफ आहे, हाऊस मेकर आहे, की ती नोकरी करते, तर मग तिच्या नोकरीबद्दल, तिच्या हाऊस मेकिंगबद्दल किंवा जे काही ती काय करते किंवा तो काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेकांच्या माहिती पाहिजे. जस्ट मी तुम्हाला सांगतेय. यामध्ये एक तासाचं इंटरॅक्शन आपण पर्सनल लेवलवर करणार, तर तुमची पूर्ण हिस्ट्री आपण इथे डिस्कस करणार आणि कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतील या थ्रू आपण जायचे. मग आता हा फॅमिलीचा झाला. मग तुम्ही कुठल्या गावात नेता, कुठल्या सिटीमध्ये नेता, त्या सिटीमध्ये काय विशेष आहे, त्या सिटीची हिस्ट्री काय आहे, त्या शहराबद्दल सगळं तुम्हाला इथे रेकॉर्ड तयार करायचा आहे. त्या शहरामध्ये लोकसंख्या किती आहे, त्या शहरामधला काय एक्झॅक्टली हिस्ट्री आहे, त्या शहरामध्ये तुमचं काय म्हणतो त्याला आपण, की महानगरपालिका आहे का, नगरपालिका आहे का, एखादं छोटं खेडं आहे का, त्याची स्थापना कधी झालेली आहे, काही हिस्ट्री आहे का, कुठलं फेमस मंदिर आहे का, किंवा कुठला किल्ला आहे का, ठीक आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शहराबद्दल माहिती करायच्या आहे. मग तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे, हे जनरली सगळं, पालकमंत्री कोण आहे, मुख्यमंत्र्यांचं काय, इलेक्शनबद्दल तुम्हाला काय पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे का, सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट आहे का, तुम्ही ह्या न्यूज कशा कव्हर करता, पेपर डेली वाचता का, ह्या पर्सनल लेवलवर तुम्हाला सगळे प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे अथांग पर्वत किंवा अथांग प्रश्नांची जी मी तुम्हाला आता लिस्ट देते आहे, पण याचा अर्थ असा नाही आहे मग तुम्ही सगळंच वाचत बसायचं की नाही. जे तुमच्याशी रिलेटेड आहे, समोरचा व्यक्ती, MPSCचं पॅनल आहे, तुम्हाला असेच प्रश्न विचारणार की तुम्हाला त्याचे उत्तर माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यांना अपेक्षा आहे की ते तुम्हाला माहिती असावे, कारण तुम्ही त्या बॅकग्राऊंडमधून आलात. ते तयारी करून आलेले नसतात की तुम्हाला कोणते प्रश्न विचारायचे. तुम्ही त्यांना सांगतात की मला हे प्रश्न विचार. बरोबर आहे. तुम्ही जसं सांगितलं की तुमचं शालेय जीवन कुठे गेलं, या XYZ गावामध्ये माझं शालेय जीवन गेलं, माझ्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहे, किंवा मग जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या शाळेचं नाव आहे, माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे. मग चला, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधनं शिकून आला आहात ना, तर मग चला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हिस्ट्री सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सगळी माहिती तुम्हाला इथे हवी आहे.
आता त्यांना तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल प्रश्न नाही विचारायचे, पण तुम्ही त्यांना सांगितले की मला विचारा, कारण मी त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलंय. क्लिअर? तुम्ही सांगतात की मी सर 7 वर्ष सेशन कोर्टमध्ये प्रॅक्टिस केली. मग काय काय मॅटर बघितली मी सर? अँटी करप्शन, रेप, स्पेशल केसेस. मग चला काय प्रोव्हिजन्स आहेत ते सांगा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही त्यांना सांगताय, मग तुम्ही काय सांगायचं किंवा काय नाही सांगायचं ही पण ट्रिक आहे ना. मग ती आपण इथे डिस्कस करणार की काय सांगायचं तुम्ही त्यांना किंवा काय नाही सांगायचंय. तुम्हाला जी गोष्ट माहिती आहे तेच सांगायचं. नाऊ द नेक्स्ट वन इज हॉबीज. तुम्ही सांगता मला स्वयंपाक करायला फार आवडतं. मग ठीक आहे, तुम्हाला काय खायला आवडतं? मला हे. मग सांबार. सांबाराची उत्पत्ती कुठून झालेली आहे? सांबाराला सांबारच नाव का दिलं आहे? वडापाव काय आहे? पावभाजी काय? तुम्हाला काय बनवायला आवडतं? मग विगन फूड काय आहे? डेअरी प्रोडक्ट्स काय आहे? त्याचे काय साईड इफेक्ट्स काय असतात? फास्ट फूड, पिझ्झामध्ये काय टाकतं? पिझ्झामध्ये त्या कुठल्या ईस्ट आहेत, ती ईस्ट काय? व्हॉटेवर मग ते पदार्थाबद्दल तुम्हाला विचारू शकतात. तुमच्या स्पेशली तुमच्या प्रांतामध्ये, तुमच्या विभागामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठला असा फेमस पदार्थ आहे की जे आम्ही आल्यानंतर आम्ही तिथे खावा. मग ह्या सगळ्या गोष्टी, मग ते कुठून उत्पत्ती झाली आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहे. मग आज जे हेल्थ इश्यूज सोसायटीमध्ये देशामध्ये सुरू आहे त्या हेल्थ इश्यूचं काय, मग हेल्थ मिनिस्टर कोण आहे, ते कुठेही नेऊ शकतात मग तुम्हाला. कारण तुम्ही त्यांना हिंट दिली, तुम्ही त्यांना चावी दिली की मला हे विचारा. क्रिकेट आवडतं, मग चला क्रिकेटबद्दल सगळं सांगा. मला सितार वाजवायला आवडते, मला म्युझिक आवडतं, मग म्युझिक कोण? A.R. रहमान आवडतं. चला मग A.R. रहमान बद्दल सगळं सांगा. क्लिअर? लता मंगेशकर, मग लता मंगेशकरचा जन्म कधी झाला, तिला कुठले कुठले पुरस्कार मिळाले होते, त्यांचा मृत्यू कधी झाला. सो तुम्ही त्यांना सांगणार ना, ते तुम्हाला विचारणार. मग प्रश्नांची लिस्ट मी तुम्हाला अशी कॉमन बनवून देऊ शकते जसे की मी आत्ता तुम्हाला सांगते. पण तुम्ही मला सांगावं लागेल की मॅडम माझा तर हॉबी हा आहे, मला तर हे आवडतं, मला काय एक्सपेक्टेड क्वेश्चन याबद्दल येतील. आणि तुम्हाला क्लिअरली आणि मी खरं सांगायचं झालं ना, तर आपण या जनरल नॉलेजमध्ये किंवा स्वतः मला काय माहिती आहे किंवा स्वतःच्या माहितीमध्ये इतकं कच्चं आहोत, खूप कच्चं. मी हे अनुभव म्हणून सांगते आहे. मी सुद्धा MPSCच्या इंटरव्ह्यूला जाऊन आले आहे. माझ्यासोबत कित्येक विद्यार्थी, आज जवळपास 2019 पासून मी क्लासेस घेते. अनेक विद्यार्थी, APPचे विद्यार्थी 300-400 विद्यार्थी इंटरव्ह्यूला होते आपले. त्याच्यानंतर JMFCच्या प्रत्येक वर्षी अदर एक्झामिनेशनचे असिस्टंट लॉ ऑफिसर महानगरपालिका, ह्या सगळ्या ज्या इंटरव्ह्यूमधनं आम्हाला जे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत त्यांचेही काही मॉक इंटरव्ह्यू आहेत, तेही आम्ही तुम्हाला दाखवू. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. येस, मी पब्लिश करत नाही युट्यूबवर, ते पर्सनल असतात, पण माझ्याकडे रेकॉर्डेड आहे. मग त्यापैकी काही चांगले इंटरव्ह्यूज आहेत का जे की JMFCमध्ये विद्यार्थी टॉप 10 मध्ये सिलेक्ट झालेले आहेत? येस, माझ्याकडे आहे. ऑफकोर्स मी ते तुम्हाला दाखवेल की या पद्धतीने तुम्ही जा. येस, मी पब्लिश नाही करू शकत आणि मला पब्लिश करणे आवडत नाही युट्यूबवर लोकांचे पर्सनल, त्यामुळे मी पब्लिश नाही करत. बट अनेक असे विद्यार्थी आहेत टॉप 10 मध्ये गेलेले की त्यांचेही आपण मॉक इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीत आपण इथे पर्टिक्युलरली क्रॅक कसं करायचं हे बघायचं. मग 21च्या पुढे आपल्याला कुठपर्यंत जावं लागेल? आता तुमचे मार्क्स किती आहेत? कदाचित तुमचे आय थिंक डिस्क्लोज झाले नसेल, पण अपेक्षित आहे की तुम्हाला इतका आहे मला कट ऑफ. मग त्याच्यापेक्षा 5-6 कमीच पकडायचे आणि मला कमीत कमी 27 ते 28च्या वर मार्क्स मिळालेच पाहिजे, कमीत कमी, मिनिमम. मग तिथे बसायचं कसं, सिटिंग तुमची कशी असली पाहिजे, तुमचे आय कॉन्टॅक्ट कसे असले पाहिजे, किंवा मग ते ग्रीडिंग करणे कसं असलं पाहिजे. ग्रीटही करायला तुम्हाला बघावं लागेल, गुड मॉर्निंग आहे का, गुड आफ्टरनून आहे का, वॉट एव्हर. आणि अनेक अशा ट्रिक्स आहेत. इवन मी आता डायरेक्टली नाही सांगू शकणार, पण पर्सनल क्लासमध्ये नक्की सांगेल की नेमकं तुम्हाला काय करायचं, युनिफॉर्म कसा जायचा आहे तुमचा, दिवसभर तुम्ही तिथे थकून भागून असतात, आपल्याला मेंटली फ्रेश कसं ठेवायचं आहे. मग ह्यानंतर मुलींचा एक विषय असतो की साडी कुठल्या प्रकारची नसावी, त्याचा कलर कुठला असावा, ठीक आहे की नाही. मग ते कशी कॅरी करावी, दिवसभर त्या साडीमध्ये कसं वावरावं आपण, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्याला इथे प्रॉपरली अभ्यास करून जायचं आहे. दिस इज कॉल्ड द प्रिपरेशन. क्लिअर? त्यांना कॅन्डिडेट बसल्याच कळतं की हा प्रिपरेशन करून आलाय. प्रिपरेशन करून आला म्हणजे तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात आणि एक जबाबदार स्टुडंट आहात. नाहीतर काय होतं, एक सायकोलॉजिकली एक मेंटॅलिटी असते की मी मेन्स एक्झामिनेशन क्रॅक केली आहे, आता मला कोण अडवणार इंटरव्ह्यूमध्ये, माझं तर प्रेझेंटेशन चांगलंच आहे, मला थोडं फार इंग्लिश पण येतं आणि मला नॉलेज आहे, काहीही विचारा, भारतीय साक्षर अधिनियम विचारा, CRPC एव्हिडन्स, काही विचारा, मला येतं. पण बेसिकली ते विचारणार नाहीत तुम्हाला, ठीक आहे की नाही. तर काय होतं की अशा अनेक गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या गावावरून जी जर्नी सुद्धा केलेली आहे
त्या जर्नीबद्दलही ते विचारू शकतात तुम्हाला. मग तुम्ही कुठल्या हायवेनी आलात, तो हायवे नंबर काय आहे, ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की आमच्याकडे प्रश्नांचा संच असतो. आणि काय होतं की खूप सारा अभ्यास केला त्यामध्ये मग काहीतरी येतच. त्यामुळे प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि इंटरव्ह्यू ही अशी गोष्ट आहे की जो तिथे जाऊन आला, ज्याला एक्सपिरियन्स आहे, तोच व्यक्ती तुम्हाला चांगलं सांगू शकतो. ठीक आहे की नाही. ज्यांना एक्सपिरियन्स आहे, जे इंटरव्ह्यू कंडक्ट करतात, मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट करतात, तोच सांगू शकतो. आता इथे काही वेळा होतं की नाही आम्हाला काही मॉक इंटरव्ह्यूची गरज नाही, आम्हाला काही मॉक इंटरव्ह्यू द्यायचा नाही आहे, आम्ही डायरेक्टलीच इंटरव्ह्यू क्रॅक करणार, असं होत नाही. एवढं आपलं परीक्षा झाली आहे, प्रिलिम्स एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन, एवढा कष्टानंतर आपण थोडी रिस्क कमी घ्यायला हवी, मला इथे असं वाटतं. मग कायद्यामधले कुठले प्रश्न विचारण्यात येणार, ठीक आहे की नाही. मग महाराष्ट्रातले स्पेशल कायदे काय, तुम्हाला माहिती आहे आता मोक्का वगैरे फार जास्त चर्चेत आहे, न्यूजमध्ये तुम्ही बघता. काही हिस्ट्री आता सध्या न्यूज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या त्या 1-1.5 महिन्याच्या अंतरामध्ये किंवा त्या दरम्यान काय नेमकं आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जरी तुम्हाला ते ॲक्ट्स सिलेबसला नसतील ना, पण महाराष्ट्राचे काही स्पेशल कायदे तुम्हाला विचारले जातात, हेही खूप महत्त्वाचं आहे. मग तुम्ही लेडीज म्हणून, जेंट्स म्हणून, लेडीज म्हणूनही तुम्हाला काही असे वेगळे प्रश्न विचारले जातील, ठीक आहे की नाही. मग काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रश्न तुम्हाला विचारले जातील की प्रशासन, शासन काय आहे, तुम्ही डायसवर बसणार आहात, मग ते डायसवरचे किंवा कोर्टमध्ये काही असे प्रॅक्टिकल शब्द असतात, तेही तुम्हाला विचारले जाईल. न्याय म्हणजे काय, जस्टिस म्हणजे काय, न्याय म्हणजे तुमच्या भाषेमध्ये काय आहे, तुम्हाला काय वाटते की तुम्ही कधी सक्सेस होणार, किंवा सक्सेस या शब्दाचा अर्थ काय आहे, तुम्हाला काय वाटते की गरीब म्हणजे कोण, तुम्हाला काय वाटते की श्रीमंत म्हणजे कोण, तुम्हाला काय वाटतं की साफसुथरं राहणे आणि श्रीमंत असणे यामध्ये दोन गोष्टीमध्ये काय फरक, अशा अनेक असे काही पैलू किंवा असे काही क्वेश्चन्स असू शकतात की ते तुम्हाला विचारणार, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्ही 10 वर्षापूर्वी तुम्ही कसे होतात, आता तुम्ही कसे आहात, आता तुमचं वय जे आहे, तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही JMFC सोडून दुसरं काहीतरी करावं, JMFCच का, जज म्हणजे काय, त्याचं काय काम असतं, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ते तुम्हाला विचारू शकतात. महिलांचे कायदे विचारू शकतात, पुरुषांना काही वेगळे ते विचारू शकतात की महिलांमध्ये तुम्ही प्रॅक्टिस का करत नाही, तुम्ही प्रॅक्टिस का केली नाही, मग तुमचा गॅप का झाला, परिवार म्हणजे काय, मुलं आहेत का, मग ती मुलं केवढी आहे, तुम्ही मुलांच्या शाळेत जाऊन कधी कायद्याचं ज्ञान दिलंय का, की तुमच्या कायद्याचा ज्ञानाचा वापर तुम्ही कसा केलाय, असे अथांग प्रश्न आहेत की ते तुम्हाला विचारू शकतात, बरोबर आहे. मग त्यांची अपेक्षा काय, सगळ्यात महत्वाचं की MPSCची अपेक्षा काय आहे. MPSCची 3 अपेक्षा आहे. सगळ्यात आधी तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही कशीही असू द्या, तुम्ही गोरे आहात दिसायला ते मॅटर करणार नाही, काळे आहात दिसायला मॅटर करणार नाही, तुमची हाईट कमी आहे मॅटर नाही, तुमची हाईट जास्त आहे मॅटर नाही, हे सौंदर्य झालं. पर्सनॅलिटी ही अपेक्षित आहे. पर्सनॅलिटी म्हणजे काय, तुम्ही तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती तुम्ही समोर प्रेझेंट कशी करता. जज म्हणजे हा एक राजा आहे त्याच्या कोर्टचा, बरोबर आहे की नाही. मग तो राजा समोर डिसिप्लिन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळू शकतो का. तुम्ही अभ्यास तर करू शकता, तुम्ही लिहू तर शकता, तुम्ही डिसिजन तर देऊ शकता, तुम्ही जजमेंटमध्ये सांगितलंय, आम्ही तुम्हाला जजमेंट सिलेबसला दिलं होतं, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये आलात, इंटरव्ह्यू हा ओरल आहे, ओरली काय, तुम्हाला पर्सनली बोलवलंय, तिथे तुमचा लिहून पेपर नाही चेक करणार, ते पर्सनली बोलवलंय. म्हणजे एकच उद्देश आहे की तुमची पर्सनॅलिटी चेक करायची आहे, तुम्हाला त्यांना प्रत्यक्षात बघायचंय, बरोबर आहे की नाही. मग प्रत्यक्षात आम्हाला काय बघायचंय, काय एवढं विशेष आहे, ते MPSC पॅनल, आम्ही कुठल्या तरी JMFC कोर्टात पोस्टिंग हो, काय संबंध आहे, ते तुम्हाला पर्सनली बघणार. तुम्ही घाबरत आहे का, तुम्हाला राग येतोय का, आम्ही काही असे प्रश्न विचारू त्यामध्ये तुम्हाला रागावर कंट्रोल ठेवता येतं का, कारण कोर्ट तुम्हाला सांभाळायचंय, कोर्टामध्ये तो तुम्हाला आरोपी सांभाळायचे, वकील सांभाळायचे आहे, केसेस सांभाळायच्या, सिच्युएशन सांभाळायच्या. घाबरता का तुम्ही खूप मोठी केस आल्यानंतर, त्याचं डिसिजन तुम्ही कसं देऊ शकता. होऊ शकते एखादी केसच तुम्हाला सांगेल की अशा पद्धतीमध्ये तुम्ही यावर कसं डिसिजन देणार, तेही तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला काहीतरी असे प्रश्न विचारतील की ते तुम्हाला मनाला भेदतील आणि तुम्हाला राग येईल किंवा तुम्ही इमोशनल व्हाल. तर तुम्ही, ही सगळी पर्सनॅलिटी आहे. इमोशन्स कसे सांभाळू शकणे, रागावर नियंत्रण करणे, भीतीवर, घाबरणे, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सांभाळू शकता का 4 माणसांसमोर तुमच्या कोर्ट्समध्ये. दॅट इज कॉल्ड द पर्सनॅलिटी. हे जे बॅलन्स आहे, आपण म्हणतो की आपल्या ह्युमन बिंगमध्ये काही चक्र आहे, राग,
इमोशन्स, घाबरणे, ठीक आहे की नाही, बॉडी लँग्वेज, हे तुमच्या डोळ्यांवरनं, तुमच्या बोलण्यावरनं, तुमच्या बसण्यावरनं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड द पर्सनॅलिटी. आणि ती पर्सनॅलिटी त्यांना पहिले बघायची. मग ह्या पर्सनॅलिटीसोबतच तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज बघायचं आहे, ह्याच पर्सनॅलिटीसोबत तुमचं कम्युनिकेशन बघायचं आहे, ह्याच पर्सनॅलिटीसोबत त्यांना बघायचं आहे की तुम्हाला कायद्याचं ज्ञान किती आहे आणि अदर सोसायटीमधलं ज्ञान किती आहे. कारण की यू आर बिकमिंग अ पब्लिक सर्वंट, नॉट ओनली अ जज. जज इज ऑल्सो अ पब्लिक सर्वंट. एक पब्लिक सर्वंट म्हणून तुम्ही कसं काम करू शकता, त्या लेवलवर खरंच तुम्हाला बसवण्यात तुम्ही पात्र आहात का? आम्हाला निर्णय घ्यायला तुम्ही लावताय की मी प्रिलिम्स पास झालो, मेन्स, आणि आता तुम्ही मला तिथे नेऊन बसवा. मग तुम्ही पात्र होऊ शकता का? ह्या तिन्ही परीक्षा पार करून तुम्हाला तिथे जायचं आहे. आणि ही शेवटची जी सीडी आहे ती अत्यंत कठीण आहे. कारण की इथे 3 तास 6 तास परीक्षेसाठीचे नाही मिळणार आहे तुम्हाला. इथे तुम्हाला कधी कधी 10 मिनिटातही वापस पाठवतील, 5 मिनिटातही वापस पाठवतील, आणि काहीही विचारतील. ते दिसतंय ना तुम्हाला? हा बघा, इथे झाडाची कुंडी आहे, हे बघा माझ्या मागे झाड. कशाचं झाड आहे होते माहिती का तुम्हाला? काहीही. तुमचं नाव काय हो? काय गरज आहे तुम्हाला नोकरीची? वाटते का तुम्हाला काही? तुम्हाला वाटते का की तुम्ही एवढ्या मुंबईसारख्या शहरात राहता, नागपूर पुणेसारख्या सिटीमध्ये राहतात, आणि मग तुम्हाला JMFC होऊन कुठेतरी छोट्याशा तालुका प्लेसवर आम्ही पाठवू? तुम्ही राहू शकता का? तुम्हाला खेड्यातलं जीवन माहिती आहे का? काहीही विचारू शकतात ते. हाऊ टू टॅकल दिस सिच्युएशन? कशासाठी तुम्हाला ही नोकरी करायची? तुम्ही बिझनेसही करू शकता, ॲडव्होकेसी करू शकता. तुम्ही म्हणाल की सर माझी प्रॅक्टिस चांगली चालवत होती, मग कशाला इकडे आले तुम्ही? का? मग तुम्ही काय म्हणणार, अरे असं याला बाई काय उत्तर द्यायचं आता? तर कशा प्रकारे उत्तर द्यायचं, यांना टॅकल कसं करायचं, तेच आपल्याला इथे शिकायचं आहे. बरोबर आहे की नाही? पण मग सगळ्या गोष्टी तर ठीक आहे मॅडम, मग ही पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करायची? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इतक्या लवकर होत नाही. ती आपल्या आयुष्याच्या अनुभवातनं होते, आपल्या संगतीतनं होते, आपल्या अभ्यासातनं होते, आपल्या संस्कारातनं होते. मग मॅडम आता एवढ्या लवकर हे सगळं अनुभव कसे घ्यायचे? तर अनुभव नाही घ्यायचे आहे, त्या 10 मिनिटामध्ये आपण कसं बसायचं, आपण कसं वागायचं, आपण आपल्या रागांवर, इमोशन्सवर कसे नियंत्रण ठेवायचे, हेच आपल्याला बघायचं. आपल्याला थोडी ना तिथे 2-3 तास त्यांच्याशी जेवत गप्पा मारायच्या आहे की ठीक आहे बाबा चला आता मी असे बसून होते आणि माझी पाठ खूप आकडली आहे, 3 तास झाले. नाही, आपल्याला फक्त 10 ते 15 मिनिटं त्यांना सहन करायचं आहे आणि त्यांना आपल्याला सहन करायचं आहे. ठीक आहे की नाही? त्यामुळे आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचं की ते 10 मिनिटं माझ्या आयुष्यातले 100%, 101% मला द्यायचं. मग ते कसं द्यायचं? तर त्यात कुठेच उणीव किंवा कुठेच कमतरता नसली पाहिजे. कधी कधी काय होतं की ते बोलवतात आणि तुम्हाला विदिन एक 5 मिनिटामध्ये 6 मिनिटामध्ये ते पाठवून देतील वापस. मग तुम्हाला वाटतं की ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. मग इथे घाबरायचं नाही आहे आपण. जाताना मग तुम्ही घाबरायचं, अरे बापरे मला त्यांनी 5 मिनिटाचंच पाठवलंय, वापस माझं काही चुकलं का? यांना तर माझ्या पहिलेवाल्यांना तर 1 घंटा घेतलं. तर याच्याही काही ट्रिक्स आहे. ठीक आहे की नाही? आपण एम्बेसीनी आपल्याला 8 वाजता बोलवलं तर आपण कधी जावं, ते टोकन काय, त्या टोकनमध्ये सगळं बघावं, ते डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन कसं होतं, कोणतं डॉक्युमेंट्स टाकलं होतं एक्झामच्या वेळेस, त्याची डेट्स काय, आत्ताच्या डेट्स काय, हे सगळं चेक करा. छोट्या कारणावरून तुम्हाला कधी कधी रिजेक्ट करू शकतात ते की नाही ते डॉक्युमेंट वेगळं होतं, हे वेगळं आहे, व्हॉट एव्हर रिझन्स. तर सगळ्यात आधी तर आपण डॉक्युमेंटवर चर्चा करणार की कोणाचे काय डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत का, ह्याच्यावर तुम्हाला यूट्यूबवरच व्हिडिओ बनवून देणार आहे. क्लिअर? तर आता हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी जस्ट इंट्रोडक्शन की स्टार्ट करा प्रिपरेशन चांगल्या आणि प्रॉपर गायडन्समध्ये. ठीक आहे की नाही? उगीच 1-1 तास चर्चा करून किंवा असं काहीही हे नाही. स्मार्ट स्ट्रॅटेजी गरजेची आहे. नेमकं मी तिथे 10 मिनिटामध्ये काय करावं आणि कशा प्रकारे अभ्यास माझा त्यांना दर्शवावा, मी काय आहे हे त्यांनी ओळखावं. जर असं तुम्हाला वाटत असेल तर प्रिपरेशन स्टार्ट करा. बाकी कोर्सेसच्या डिटेल्स मी खाली दिलेले आहे. आता आपण उद्याच्या पार्टमध्ये बघूया डॉक्युमेंट्सवर की तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असले पाहिजे, आणि तिथे कुठल्याही दरम्यान जर काही डॉक्युमेंट्समध्ये इश्यू आले तर आपल्याला ॲट द राईट टाईम ते म्हणत असतील की राईट नाव आम्हाला हे डॉक्युमेंट हवे पण माझ्याकडे नाही आहे, किंवा अनेक डॉक्युमेंटशी रिलेटेड जे काही इश्यूज आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. त्यानंतर मग एक लेक्चर्स आपण इथे बघणार आहोत, पण हे क्लासेसचे लेक्चर नाही आहेत. हे जस्ट मी तुम्हाला एक इंट्रो देते की हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन फॉर द JMFC इंटरव्ह्यू. क्लासेसमध्ये आपण पर्सनली इंटरॅक्शन करून हे सगळे प्रॉब्लेम्स आणि तुमची तयारी करून घेणार आहोत. थँक्यू सो मच.